करतारासी गर्भ सर्वज्ञ देवा तदुत्तरग्रंथ करतारासी गणधर देवा प्रतिगणधर देवा तेषां चनुसार सारमा साध्य श्री पंडित दौलतरामजी विरचितं ग्रंथम इदं ग्रंथम मंगलम भूयात् मंगलम मघवानवीरो मंगलम मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं नमियो न संवसिद्धे ध्यानत्तं कविददीय संसारे दस दस दो दो यजने दस दो अनुपेहनमोच्छे नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो ऐर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसावनम्। अनंतानिस परमेश्वर भगवान की मुन्ना 1008 चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की आदि ब्रह्मा आदि पुरुष ऋषभनाथ भगवान की कल्पतरु शांतिनाथ भगवान की अंतिम तीर्थेश महावीर भगवान की परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती धर्म साम्राज्य नायक आचार्य श्री शांतसागर महाराज की संचरवणी आचार्य श्री विद्यासागर महाराज की समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की महामेधावी महाश्रमण अभिज्ञानोपैकी प्रज्ञाश्रमण मम गुरुदेव चर्या श्रमणी पट्टाधीश मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की प्रज्ञाश्रमण मुराज श्री सारस्वत सागर महाराज की शांत मूर्ति जैन सागर सिद्धसागर महाराज की 3 काम 9 करोड़ मुनीश्वर की अहिंसा परम धर्म की जैन धर्म की विश्व धर्म की रोज हमारा 6 ढाल यानी चाल, ढाल यानी संरक्षण। जो युद्ध में जब युद्ध होता है तो ढाल जो है जो प्रतिस्पर्धी अपने ऊपर वार करता है वो झेलने का जो साधन है उसको भी ढाल कहते हैं। तो उसका मंगलाचरण ये है 3 भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भयवंत ताते दुखहारी सुखकार ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवादी तास भ्रमण की है बहु कथा पै कचुकौ मुनि यथा काल अनंत निगोद मजार बीतो केंद्रीय तनधार एक श्वास में 8 बार जन्म्यो मर्यो भरो दुख बार निकसी भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति थयो दुर्लभ लही जो चिंतामणि तो पर्याय लही त्रसतणी लट पिपिल अली आदि शरीर धर धर मर्यो सैभो पीर कबहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिन निपट अज्ञानी थयो सिंहादिक सैनी वै क्रूर निबल पशु दिखाए बोल कबहु आप भयो बलहीन सबल निकयो अति दीन छेदन भेदन भूख पियास भारवान मात पतास वध बंधन आदिक दुख गणे कोटि जीपते जात न बने अति संक्लेश भावते मर्यो
घोर शुभ्र सागर में परियो. काल पर्यंत इथपर्यंत आपला स्वाध्याय झालेला होता. तर स्वाध्याय त्याचे फल, स्वाध्यायाचा फायदा काय आहे? स्वाध्यायाचा ज्ञानाचं पहिलं कार्य काय? अज्ञान निवृत्ती. काय? ज्ञानाचं पहिलं फल अज्ञान निवृत्ती, हान, उपादान आणि उपेक्षा. हान म्हणजे जे योग्य नाही, जे घेण्यास योग्य नाही त्याला म्हणायचं हान. उपादान म्हणजे जे घेण्यास योग्य आहे त्याला म्हणायचं उपादान. आणि जे माध्यस्थ भाव विपरीत वर्ततो. उपेक्षा कशाची करायची? जो माध्यस्थ भाव आहे, समरसी भाव आहे, समता भाव आहे त्याला म्हणायचं उपेक्षा भाव, समरसी भाव. दुख देने वाले जीवन में बहुत मिलते हैं लेकिन दुखी नहीं होना, ये समरस भाव. हाँ, हो. स्व का अध्याय जो आदि आत्मा है, आदि आत्मा म्हणजे जो अनिधन, अनादि अनिधन, त्याला कुणीही उत्पन्न केलेलं नाही, त्याला अनादि अनिधन म्हणतात. तो असा जो माझा आत्मा आहे तो अनादि अनिधन आहे. त्या आत्म्याचं स्वरूप जसं आहे तसं जाणण्याकरता जी प्रक्रिया केली जाते त्याला म्हणायचं आध्यात्मिक प्रक्रिया. जमलं काय लोक? हां, तर हे सगळं कशाकरता करायचं? ही प्रक्रिया करून जे सिद्ध भगवान झाले, जे अरिहंत भगवान झाले, जे तीर्थंकर भगवान झाले, ती प्रक्रिया कशी करायची हे त्यांनी दिव्यध्वनीतनं सांगितलं. ती योग्य अशी प्रतिक्रिया करत करत आपल्याला पण भगवान व्हायचं आहे. आणि भगवान होण्यापूर्वी आपल्याला भक्त झालं पाहिजे. एकदम भगवान होणार नाही. तर लोक काय म्हणतात, भक्त नाही भगवान बनूंगा. मैं ऐसा नहीं कहूँगा, मैं कहूँगा पहले भक्त बनूंगा फिर बाद में भगवान बनूंगा. भक्त यानी क्या है? भक्त यानी गुणों की पूजा, यानी जो विशिष्ट जिन्होंने भगवत्ता प्रत प्राप्त किया. भग यानी ज्ञान, वान, ज्ञानवान यानी ज्ञान की जहाँ परिपूर्णता हुई है वो ज्ञानवान होते हैं, वो सर्वज्ञ होते हैं. तो समझ लेना. तो क्या है ये जो स्वाध्याय के फल, तावत फल क्या है? ज्ञान प्राप्ति. ज्ञान का फल क्या है? अज्ञान निवृत्ति, हान, उपादान, उपेक्षा. प्रज्ञातिशय, अपनी बुद्धि जो है तो सातिशय बुद्धि होती है, वो प्रज्ञातिशय कहते हैं. प्रज्ञातिशय म्हणजे समय सूचकता. योग्य तो निर्णय योग्य टाइम में नहीं लिया तो पश्चाताप के सिवाय अपने पदे कुछ नहीं मिलेगा. इसको क्या कहते हैं? समय सूचकता. ये समय सूचकता किसका काम है? ये बुद्धि का काम है. और स्मरण रखना ये मन का काम है. और मन जो है वो भाव मन और द्रव्य मन. द्रव्य मन जो है अत्यंत सूक्ष्म हृदय स्थित एक अष्टपंखुड़ी वाला एक द्रव्य मन रहता है. ये पौद्गलिक रहता है. द्रव्य मन जो है ये पौद्गलिक रहता है. और भाव मन कहाँ से होता है? चारों संगी पंचेंद्रिय से भाव मन होता है. और भाव मन किसको कहते हैं? नोइंद्रियावरण कर्म का अक्षोक्षम. ढूंढ घ्या. भावमन कशाला म्हणतात? नोइंद्रियावरण कर्म का अक्षोक्षम. और वीर्यांतराय कर्म के अक्षोक्षण से आत्मा में जो विशिष्ट शुद्धि उत्पन्न होती है, विशुद्धि उत्पन्न होती है, उसको भावमन कहते हैं. नोइंद्रियावरण कर्म का विशिष्ट शोषम और वीर्यांतराय कर्म का विशिष्ट शोषम, उससे आत्मा में जो विशिष्ट विशुद्धि निर्माण होती है उसको कहते हैं भावमन. और वो भावमन का काम है क्या? संकल्प विकल्प और योग्य तो निर्णय करने की क्षमता बुद्धि का काम है. और स्मरण रखना यह भावमन का काम है. और
हित की प्राप्ति अहित का परिहार करने का विचार कौन करता है? कौन करता है? भाव मन ही करता है। इसलिए भाव मन तरलता रहने के लिए क्या करना है? स्वाध्याय करना आहे. स्वाध्याय परम तपा. आता सध्या आपलं संवहन योग्य नसल्यामुळं आपण बाकीची तप करू शकत नाही. कोणतं? शुक्ल ध्यान पंचम कालामध्ये होऊ शकत नाही. आता धर्मध्यानच होतं. आज्ञा विचय, आज्ञा विचय, अपाय विचय, उपाय विचय, विपाक विचय और संस्थान विचय असे 4 प्रकारचे ध्यान होतात. आज्ञा म्हणजे जे सूक्ष्म दूरवर्ती और आंतरिक पदार्थ आहे हे ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सत्यच आहे, ते अन्यतावादी नाही होती, त्यांच्यावर जी आकाट श्रद्धा ठेवली जाते त्याला म्हणायचं आज्ञा सम्यक्त्व. आणि अपाय म्हणजे हे जे संसारामधले जीव अत्यंत त्रस्त आहेत, किती वेदना आहेत, ह्या जीवांचं वेदन कसं दूर होईल हा जो विचार करणं त्याला म्हणायचं अपाविचे आहे. त्या जीवांना दुःखातनं काढून सुख कसं प्राप्त होईल आणि हे सगळे जीव सुख प्राप्त करून या जीवांचं सगळ्यांचं कल्याण करून हे सगळे मोक्षाला कसे जातील आणि मला माझ्या मोक्षाचा प्रशस्त मार्ग कसा होईल हा जो विचार करणं ह्याला म्हणायचं अपाय विषय धर्मध्यान. विपाक विषय ज्या वेळेला सीताजीना काय केलं? लोकापवाद. एक परीट म्हणलं, हे तू काय सांगितलंस रे? त्या रामाने देखील बघ म्हणले, ते त्या रावणाच्या तिथं जाऊन ते सीता राहिली बघ म्हणले, असा अपवाद केला. ते रामाच्या गुप्तहेराने येऊन रामाला सांगितलं, हो माझ्या राज्यामध्ये हो. लगेच रामाने त्या कृतांतोत्कराला बोलवलं, हे कृतांतोत्कर सेनापती होता, इकडं म्हणजे आलं म्हणले, जा सीतेला घेऊन जा आणि बिहड वनमे सोडून ये. काय सांगितलं? बिहड वनमे सोडून ये. आणि ते काही नाही, तिला सांग की तिची स्वप्न पडलेली होती, त्या स्वप्नानुसार ती काय आहे, ती जंगलमध्ये जायच्या अगोदर तिला गर्भ राहिलेला होता आणि तो गर्भ राहिलेला असताना त्या अवस्थेत तिला रथामध्ये कृतांतोक्र काय करतो? यात्रा पर्यटन करण्याकरता आणि तीर्थक्षेत्राचं दर्शन करण्याकरता म्हणून चला म्हणून घेऊन जातो. आणि घेऊन जाऊन जाताना तर तो बरीचशी यात्रा करतो, पण नंतर जंगलामध्ये ती म्हणते, इकडे कसे घेऊन चाललाय, तिथं कोणतं क्षेत्र आहे? तर तो म्हणतो, चला मी सांगतो तुम्हाला. मग बिहड जंगलमध्ये घेऊन गेल्यानंतर मग तो म्हणतो की मी कुकर होण्या पसंत करेन. कुकर म्हणजे श्वान. तो काय म्हणतो? मी कुकर होण्याचं पसंत करेन, पण किंकर होण्याचं मी पसंत नाही करणार. किंकर झाल्यामुळं मी राजा रामचंद्रांचा मी सेनापती आहे. मला त्यांनी आज्ञा केलेली आहे की सीताजींना बिहड जंगलामध्ये ठेव, सोडून ये. म्हणून तो रडायला लागतो आणि धाय मोकळून रडतो आणि इतका रडतो जोरात, हे कृतांतोक्र, हे कृतांतोक्र, तू तुझ्या गुरुची, तू तुझ्या राजाची आज्ञा मान्य कर, हा माझ्या कर्माचा विपाक आहे. सीताजी काय म्हणते? महान धार्मिक होती सीताजी. अरे सीताजी इतकी धार्मिक होती की ती काय म्हणाली पुन्हा की मग तू कृतांतोक्र म्हणतो, मी कुणाचं तरी मी किंकर होण्याचं पसंत, मी कुकर होईन. कुकर म्हणजे श्वान होत झालो तर कुठेतरी जाऊन मी प्रामाणिकपणाने जीवन जगेन, पण मला किंकर होणं पसंत नाही. कारण किंकर झाल्यामुळं आपल्यासारख्या साध्वीला, आपण चारित्र चूडामणी आहे, सगळ्या जगाला माहीत आहे, रामचंद्राला पण माहीत आहे, आम्हा सगळ्यांना माहीत आहे की तुमचं अत्यंत उज्ज्वल उत्कृष्ट चारित्र आहे, तुम्ही महासती आहात, ह्या सगळ्या जगाला माहीत आहे. परंतु एका पर्टानं यात किंचित काहीतरी उद्गार काढले आणि त्यामुळं रामचंद्राने व्यवस्था, कोणती? लोकव्यवस्था, न्यायव्यवस्था, सदाचार याची शिकवणूक देण्याकरता म्हणून रामायण आहे. म्हणून त्यांनी मला तुम्हाला बिहड जंगलामध्ये सोडायला सांगितलं. मग तेवढ्यात देखील थोडीशी दुःख करते,
पण नंतर शांत होते. शांत झाल्यानंतर तो म्हणतो, रामचंद्रजींना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे का? रामचंद्रजींना आपल्याला काय संदेश द्यायचा असेल तर मला सांगा, मी सांगतो. मग ते शांत होते. पण ते, हे कृतांतोग्र, तू तुझ्या राजांना सांग, जसं मला तुम्ही लोकापवादानं मला जंगलामध्ये सोडलं, तसं कोणत्याही अपवादाने तुम्ही धर्माला सोडायचं नाही. तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे सम्यदर्शन, ते तुम्ही सोडायचं नाही. आणि प्रजेने केलेला अपवाद त्याला आकसबुद्धीनं वागवायचं नाही. प्रजेला पुत्रवत पालन करायचं, त्यांना क्षमा करायची. काय दिला त्यानं संदेश? जसं मला तुम्ही लोकापवादामुळं माझा त्याग केला, बिहड जंगलामध्ये तुम्ही मला सोडलं, काही हरकत नाही. ह्या माझ्या कर्माचा विपाक आहे. हे विपाक विषयधर्मध्यान झालं. आणि मग मला जसं तुम्ही माझा जसा त्याग केला, तसा धर्माचा त्याग करू नका, सम्यक दर्शनाचा त्याग करू नका. प्रजेचं पुत्रवत पालन करा आणि धर्मध्यानाने राहा. धर्मध्यानाने राहा म्हणते. मग तो राजा कोण? तो राजा आलेला असतो हत्ती पकडायला. काय नाव त्याचं, ते आता नाव विसरलो मी. आणि तो पुन्हा स्वरज्ञ असतो. तो राजा दुरून ओळखतो की सीता विलाप करत असते, हाय माझ्या कसल्या कर्माचा उदय झाला, मला या भीड जंगलामध्ये मला यावं लागलं, आणि त्यामुळं ती रडायला लागते. आणि त्याच वेळेला हा राजा तिथं हत्ती पकडायला आलेला असतो. आणि हत्ती पकडायला आल्यानंतर त्या सीताजीच्या स्वरावरून हा राजा ज्ञानी असतो, स्वरज्ञ असतो, स्वरज्ञ. हे का रामायण 108 प्रकारची रामायण आहेत. किती प्रकारची? 108 प्रकारची रामायण आहेत. आणि 36 प्रकारचे सावकाचार आहेत. सोमदवी सावकाचार, 5 प्रकारचे सावकाचार, कितीतरी रत्नकरण सावकाचार, कळक, असे 36 प्रकारचे सावकाचार आणि 108 प्रकारचे रामायण आहेत. अद्भुत रामायण, तुलसी रामायण, पुन्हा वाल्मिकी रामायण, रविशेनाचार्याचं रामायण, रहिदूचा अपभ्रंश कवी त्यांचं रामायण, अशी 108 रामायण आहेत. तर एका वाल्मिकी रामायणामध्ये 4 श्लोक येतात. याचं मी तुम्हाला उद्या विवरण करून सांगणार आहे. वाल्मिकी रामायणामध्ये 4 श्लोक येतात. ते शबरीबद्दलचे आहेत. शबरी जी आहे ती बालब्रह्मचारिणी जैन असते. हा पहिला श्लोक आहे, लिहा. शबरी बालब्रह्मचारिणी आणि जैन असते, हा उल्लेख आहे. दुसरा आहे ती जंगलात राहत असते झोपडी करून. आणि तिसरं आणखीन काहीतरी आहे. असे 4 श्लोक शबरीबद्दल येतात. आणि नंतर शबरी ज्या वेळेला हे रामचंद्रजी, लक्ष्मणजी आणि सीताजी येतात जंगलामध्ये, त्यावेळेला तिला समजतं, तर ते त्यांची वाट पाहत राहते. आणि मग एक गृहस्थ जाऊन रामाला म्हणतो, शबरी आपली वाट पाहते, तुम्ही जा, ती पुढच्या ह्याच्यामध्ये एका झोपडीमध्ये राहत आहे, तुम्ही लवकर जा. मग ते तिथं जातात. तर ती फळांनी त्यांची पूजा करते. शबरी फळांनी पूजा करते. ती फळं उष्ट करत नाही. कळलं का? जे लिहिलेलं आहे ते योग्य वाटत नाही. आणि ती उष्टी फळं आहे म्हटल्यानंतर एका दाढेवाल्याने काय रामावर संशय व्यक्त केला, ती उष्टी फळं खातो म्हणजे काहीतरी आहे. इतक्या उत्कृष्ट चर्या पालन करणारे रामचंद्रजी त्यांच्यावर असे म्हणणारे, ह्यांच्या जिभेचे 100 तुकडे का होत नाहीत, असं एक कारिका आहे. कळलं का? तर सांगायचं तात्पर्य असं की शबरी आपल्या रामायणात नाही, कुणाच्या वाल्मिकी रामायणामध्ये 4 कारिका येतात की शबरी बालब्रह्मचारिणी जैन होती. शबरी कोण होती? जैन होती. आणि शेवटी शबरीनं आरिका माता झाली असा उल्लेख मिळतोय आपल्या शास्त्रामध्ये. काय? शबरी काय झाली? आरिका माता झाली. बघा, तर सांगायचं तात्पर्य असं की खरं रामायण, खरं जे आहे ते सगळं दडपून ठेवलं गेलं. आणि मनगणंत रामायणाची बरीचशी वर्णनं मिळतात, ती आपण पकडायची नाहीत. जेची व्याप्ती बसते, तर्कसंगत जे आहे ते आपण घ्यायचं. तर
वदबंधनाधिक दुःख घने, कोटी जीवते जातन बने, अतिसंक्लेश भावते मर्यो, घोर शब्र सागर में पर्यो. तर किती प्रकारचे आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान. संस्थान म्हणजे ह्या त्रिलोकाचं जे वर्णन आहे आणि आपल्या परिणामाचं जे वर्णन आहे ह्याला म्हणायचं संस्थान विषय. संस्थान विषयामध्ये धर्मध्यान. संस्थान विषय धर्मध्यानामध्ये पिंडस पदस रूपस आणि रूपातीत ध्यान येतं, लिहून घ्या. संस्थान विषय धर्मध्यानामध्ये पिंडस पदस रूपस आणि रूपातीत ध्यान येतं. आणि हे ध्यान केल्यानंतर आपल्याला परोक्ष होतं आणि मुनिराजांना प्रत्यक्ष प्रामाण्यासहित होतं. ते वितराग स्वसंवेदन. आपल्या शुद्धात्म्याचं ध्यान करणं. ह्याला ध्यान किती प्रकारचं आहे? ध्यान अर्थध्यान, रौद्र ध्यान, धर्मध्यान, शुक्ल ध्यान, 4 प्रकारचं ध्यान आहे, लक्षात ठेवायचं. तर अर्थध्यानाचे किती प्रकार आहेत? कोणकोणते आहेत? इष्टवियोग, अनिष्ट संयोग, निदान जनक. निदान म्हणजे तो 4थं झालं आणि वेदनाजनित 3रं झालं. शरीराच्या वेदना झाल्यानंतर जे आपल्याला ध्यान होतं ते एक प्रकारचं अनिष्ट संयोग आहे. तो दूर करण्याचा विचार करणं देखील ते एक प्रकारचं ध्यानच आहे. ते अर्थध्यान. अर्थ म्हणजे पीडा चिंतन जे आहे ना त्याला काय म्हणायचं? अर्थध्यान. तर वधबंधन म्हणजे त्यांना बांधलं जातं. हे तिरंजी गतीमध्ये त्यांना व्यसन घातली जाते. त्यांचं ते अंडकोश दाबला जातो आणि त्यांची शिंग कापली जातात. त्यांना किती प्रकारचे. आता नाही का हे गायींचं गणना करण्याकरता म्हणून त्यांच्या कानाला असा छिद्र पाडतात आणि त्यांनी बिल्ले म्हणजे बॅचेस दिलेत, नंबरचे बॅचेस, आणि त्यांची कोणी हत्या करू नये म्हणून. आणि हे पण जीव आहेत म्हणून आचार्य विद्यासागर महाराजांनी गोशाला काढली. हे गोधन, हे जे गोधन आहे ह्यांची कत्तलखान्याला जाऊ नये आणि हे देखील एक भगवान आत्मा आहेत, त्यांचं संरक्षण करण्याकरता म्हणून फार मोठं कार्य ते केलं. ह्या गोधनानं देखील एवढं आहे. आचार्य विद्यासागरजी महाराज जर त्या गोशालेमध्ये आले ना, त्या सगळ्या गायी एकदम हंबारगा फोडायच्या. काय? एकदम हंबार फोडायच्या आणि असे कावरे होऊन त्यांच्याकडे बघायच्या. ज्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्याच्यामुळं एक प्रकारचं वलय तयार होतं. त्याला हॅप्पी सर्कल म्हणतात. काय? हो, ऐकून घ्या आता. हे हॅप्पी सर्कल जे आहे ना, हॅप्पी सर्कल जे आहे, ज्या वेळेला अशी माणसं येतात, दयाळू माणसं, संपूर्ण जीवाचं कल्याण करण्याकरता विचार केला जातो, त्यावेळेला त्यांच्या शरीरावर एक प्रकारचं आवरण तयार होतं. त्याला म्हणायचं आभामंडळ. आणि हे आभामंडळ जे आहे ना, ज्या वेळेला संपूर्ण जीवाचं एकेंद्रियापासून संगी पंचेंद्रियापर्यंतच्या जीवांचं कल्याण कसं होईल आणि कल्याणाचा मार्ग सांगणारे जे आहेत ते षोडशकारण भावनाचं चिंतन करणारे जे आहेत, ह्या जगाचा प्रत्येक जीवाचं कल्याण कसं होईल हा भाव ठेवतात. हा जो विचार आहे हा विचार कोणता आहे? हा हॅप्पी म्हणजे सुंदर विचार आहे. आणि हा विचार करणारे त्यांच्या भोवती तयार होणारं जे आहे त्याला म्हणायचं हॅप्पी सर्कल. काय म्हणायचं? हॅप्पी सर्कल. त्यालाच म्हणायचं आभामंडल. त्यालाच म्हणायचं ऑरा. AURA. काय म्हणायचं? ॲरो. AURA. थर्मल ॲरो, मॅग्नेटिक ॲरो, इलेक्ट्रिकल ॲरो, असे 7 की 8 प्रकारचे ऑरा असतात. म्हणजे तुमच्या शरीराभोवती निर्माण होणारं जे आभामंडल आहे त्याला म्हणायचं ॲरा. तसं एक हॅप्पी ॲरा पण आहे, हॅप्पी सर्कल पण आहे. हॅप्पी सर्कल म्हणजे ज्या वेळेला ते शांत परिणामात असतात त्यावेळेला त्यांचं शांत रस सगळा संपूर्ण तयार होतो आणि आभामंडळ देखील अभिमंत्रित होतं, शांत रसाने अभिमंत्रित होतं. अत्यंत खूंखार प्राणी जरी आले तर त्यांना क्षणभर शांत वाटतं. म्हणून आचार्य शांतीसागर महाराज कोन्नूरच्या गुफेमध्ये ध्यान करत असताना 2 वाव भयंकर साप त्यांच्या अंगावर आला, तरी परंतु त्यांनी काही बाधा केली नाही, कारण त्यांच्या शरीराभोवती हॅप्पी सर्कल निर्माण झालं होतं. काय झालं होतं? हॅप्पी सर्कल.
शांत रसाचं हॅपी सर्कल संपूर्ण आभामंडळामध्ये अभिमंत्रित केलं गेलं होतं. त्यामुळं त्या सापानं काही न करता त्यांच्या अंगावर तो खेळून निघून गेला. असं कितीतरी वेळा शांतीसागर महाराजांच्या हॅपी सर्कलमुळं ते खूंखार प्राणी विषधर देखील शांत झाले. याचं कारण काय? काय कारण आहे? हॅपी सर्कल. काय म्हणायचं याला? हॅपी सर्कल. आभामंडळामध्ये शांत रसामुळं संपूर्ण आभामंडळ शांत झालं. त्यामुळे खूंखार प्राणी द्रोणागिरीच्या पर्वतावर एक दिवस शांतीसागर महाराज यायला उशीर झाला. 8 वाजून गेले. लोक चिंता करू लागले, हो शांतीसागर महाराज आज कसे आले नाही? अरे इथं एक शेर फिरतोय, काय झालं? काय नाही, चला 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 असं म्हणून ते द्रोणागिरीचे ट्रस्टी वगैरे पर्वतावर निघाल्यानंतर तिकडून महाराज येत होते. हो नमस्ते नमस्ते महाराजी. महाराजी आज यायला उशीर झाला, आपको देर क्यों हुआ, आपको देर क्यों हुआ? महाराज काही बोलेच नाही. तसं सर महाराजी यहाँ एक शेर आता है, वो आपने देखा है क्या? तो फिर महाराज जी बोले, वो शेर रोजाना हमारे पास आता है, रोजाना बैठता है, वो रोजाना सुबह निकल जाता है, लेकिन आज बहुत देर तक हमारे पास बैठा था. ऐसा खूंखार शेर तो देखील शांत रसानं प्रभावित होऊन त्या अभिमानामुळं त्याच्या भावमनावर परिणाम होतो. तो देखील तावत्काळ शांत होतो. आणि तो शांत झाल्यामुळं त्यांना काही पीडा न करता तो ते शांत भावामध्ये तिथे राहून तो त्या ठिकाणी राहून त्याचे देखील असंख्य क्षणी करुणे जरा होते त्या खूंखार. त्याचं कारण हे जे आभामंडळ आहे ते शांत रसानं अभिमंत्रित होतं. आणि त्यामुळं म्हणून ज्यावेळेला तीर्थंकराच्या आभामंडळामध्ये प्रभामंडळ म्हणतात. तीर्थंकराच्या आभामंडळाला काय म्हणायचं? प्रभामंडळ. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वीचे 3 भाव, चालू भाव, नंतरचे 3 भाव असे 7 भाव दिसतात. आणि तुम्हाला तिथं सम्यक्त्व नसेल तर सम्यक्त्व प्राप्त होतं. म्हणून एकदा आचार्य शांतीसागर महाराजांनी प्रश्न विचारला, आपण हे गाथा घेऊ नाही तर कार्यक्रम राहील. तर वधबंधनादी दुःख इतकी दुःख असतं की कोटी जीवते, म्हणजे 1 कोट जिव्हा एका वेळेला जर वर्णन कोणाला तरी, परंतु ह्या दुःखाचं वर्णन ते इतकं प्रचंड दुःख असतं की त्याचं दुःखाचं वर्णन ते करू शकत नाही. आणि घोर श्वाब्रसागर मे पर्यो. श्वाब्रसागर म्हणजे नरक. नरकामध्ये कोण जातो? हिंसा आनंदी. त्या बकऱ्याला त्या तुळजापूरला की नाही असं वाजत घेऊन जातात, हो त्याला माळा घालतात. आम्हाला भयंकर दुःख व्हायचं. ते कल्याण गंगवाल आहे ना, ते आले होते बघा आमच्या इथं दसऱ्याला की नाही. बलिदानाच्या दिवशी भयंकर हिंसा होते. त्या कलकत्त्याला हजारो बकऱ्यांची हिंसा होते. आणि ते भ्याभ्या करत राहतात. आणि हे असं बाजा वाजवत जातात. ह्याला म्हणायचं हिंसानंदी. काय म्हणायचं? हिंसेमध्ये आनंद मानणारे जे आहेत ते कुठे जातात? शुभ्रसागर मे पर्यो. म्हणून हिंसानंदी चोरी करण्यामध्ये आनंद मानणार, वृषानंदी खोटं बोलण्यामध्ये आनंद मानणार. तो सत्यघोष आहे ना, तो असत्यघोष सत्यघोष कहलाएगा. हे हुंडव सरपणी तेरा खेल, असत्यघोष सत्यघोष कहलाएगा. और सती सीता के लिए क्या होगा? अग्नि परीक्षा देना पडेगा. हुंडव सरपणी में काय झालं? जी सती होती, जी खरी चारित्र्याचं पालन करून चारित्र्य चूडामणी, तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आणि हा असत्यवादी सत्यघोष काय म्हणून प्रसिद्ध झाला. परंतु तो असत्यघोषच आहे. ते त्या राणीनं धूत खेळून त्याला त्याचे जानवं घेऊन त्याची रत्न त्या विनयदत्त शेठीला परत केली. अशी कथा तुम्हाला माहीत आहे. ती माहीत आहे की नाही? तर तहा भूमी पर सत दुख इसो, बिछू सहस डसे नहीं तिसो. तहा राध शोणित वाहिनी, कृमी कलित देह धायने. म्हणा, तहा भूमी पर सत दुख इसो, बिच्छू सहस डसे नहीं तिसो. तहा राध शोणित वाहिनी, कृमि कलित देह दाहिनी. उस नरक में जमीन को छूने से ऐसा दुख होता है कि हजारों बिच्छुओं के काटने पर भी वैसा दुख नहीं होता है. और नरक में छोटे छोटे
शूद्र कीड़ों के समूह से भरी हुई, शरीर में 10 पैदा करने वाली तथा पीप और खून को बहाने वाली कौन सी नदी रहती है? उसका नाम क्या है? वैतरणी नदी. क्या नाम आहे? वैतरणी नदी. और कोणचे वृक्ष असतात? सेमर वृक्ष असतात. अगदी धारदार शस्त्रासारखी त्याची जशी पानं असतात ते, कळलं का? एवढं सगळं होऊन देखील त्यांचं आयुष्य अनपूर्ती आयुष्य असतं. म्हणजे पूर्ण आयुष्य आयुकर्म संपल्याशिवाय त्यांना मृत्यू येत नाही. इन जीव को नरक की भूमि के स्पर्श करने मात्र से ही इतना दुख होता है कि जितना शरीर में 1000 बिच्छुओं के द्वारा काटने पर भी नहीं होता है, वहाँ नरक में कीड़ों के समूह से भरी पीप और खून की नदी बहती है जो शरीर में दाह उत्पन्न करने वाली होती है. तर सांगायचं तात्पर्य असं की ज्या वेळेला काय झालं, नंतर मग तो राजा घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर सीताराणी त्या ठिकाणी तिचं बाळणपण होतं आणि तिला 2 पुत्र होतात. एका पुत्राचं नाव असतं अनंग लवण आणि लवणांकुश आणि अनंग लवण. हां, तर लवकुश म्हणतात त्याला, लवकुश. ही 2 मुलं झालेली असतात आणि त्या ठिकाणी ती मुलं देखील रामाची मुलं अत्यंत शूर असतात, तद्भव मोक्षगामी असतात. आणि हे झाल्यानंतर मग काय होतं? हे झाल्यानंतर मग तो सिद्धार्थ शुल्लक तिथं आलेला असतो. सिद्धार्थ शुल्लक, तो सिद्धार्थ शुल्लक जो आहे ना, तो लवकुशांना शिकवायला आलेला असतो. तर त्यावेळेला सीताजींनी त्यांना पडघाण करून त्यांचं पादप्रक्षालन करून त्यांना आहारदान दिल्याचा उल्लेख मिळतो आहे पद्मपुराणामध्ये. आणि चंद्रप्रभू ह्याच्यामध्ये देखील रेवती राणीने देखील चंद्रप्रभू शुल्लकांचं पादप्रक्षालन करून त्यांना हे दिलेलंच. आणि चंद्रप्रभू तीर्थंकरांच्या ह्याच्यात सारस्वतसागर महाराज म्हणतात की पादप्रक्षालनाचा आणि अर्घ्य दिल्याचा उल्लेख शुल्लकजींना आहे. मग आपण त्या वादात पडायचं नाही. मग झालं काय? मग असं झालं की ती मुलं किशोर वयाची झाली आणि ते सिद्धार्थ शुल्लकांनी कथा सांगायला सुरुवात केली, रामचंद्रांची आणि लक्ष्मणांची आणि सीतांची. ह्यांना काही माहीत नव्हतं. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही जे आहात ते तुम्ही सीतापुत्र आहात. तुम्ही जे आहात ते तुमचे काका नारायण आहेत आणि तुमचे वडील बलभद्र आहेत. हो, माझ्या आईला आम्ही गर्भात असताना जंगलात सोडलं. पाहतो आम्ही पाहतो, आम्ही बघतो त्यांना तर माहीत झालेलं असतं की हे आमचे वडील आहेत. आणि मग ते काय करतात? मग पुन्हा नारद येतो. तो नारद ते सीतेला घेऊन जातो, त्यांच्या 2 मुलाला घेऊन. ते म्हणते हाय आम्ही असं येणार नाही. ते सगळी सैन्यासहित येतात आणि ते काय करतात? रामाशी आणि लक्ष्मणाशी युद्ध चालू करतात. ह्यांना माहीत असतं राम माझे वडील आहेत, लक्ष्मण माझे काका आहेत. हे बाण मारताना असे मारतात त्यांना काही इजा होऊ नये. त्यांनी काय मारतात? ह्याला इजा व्हावी म्हणून मारतात. पण ते सगळे बाण चुकवतात आणि असं युद्ध करतात. लोक म्हणाले अरे हे काही दुसरे नारायणाने बलभद्र आलेत का? म्हणले अरे जर्जर केलं म्हणले ह्याला. हे बलभद्र असून नारायण असून देखील इतकं जर्जर केलं ह्यानं युद्धामध्ये. अरे बाप रे, असं युद्धाचं वर्णन त्यावेळेला केलं गेलं. आणि मग होतंय काय? असं झाल्यानंतर मग रामचंद्र म्हणतात अरे ओ भामंड कुठे गेला? अरे सुग्रीव कुठे गेला? अरे हनुमान का नाही युद्धामध्ये भाग घेत? अरे हे तिघं कुठे गेले? तर ह्या तिघांना माहीत झालेलं असते. हे 2 जे आहेत ना, हे लवकुश, अरे हे रामाचे पुत्र आहे. अरे चालू ते बघू आपण. हनुमान टाळी वाजवत असते आणि असं टाळी वाजवत असताना मग पुन्हा शेवटी नारद येतात. नारद म्हणतात अरे तुम्ही कुणाशी युद्ध करतात? आणि मग ते लवकुशाने एक बाण सोडला जातो. मग तो बाण नारायण घेतात. ते वाचतात की आम्ही लवकुश आहोत, आम्ही रामचंद्रांचे पुत्र आहोत. आणि मग ते येतात आणि त्यांचं मिलन होतं आणि ते मिलन होऊन ते पुन्हा जातात. झाल्यानंतर पुन्हा म्हणतात चला
मग तो तुमचा भामंडळ म्हणतो चला आपण सीतेला आणू. तर सीतेला पण त्याने आणलेलं असतं पण दूर ठेवलेलं असतं. मग ते आणायचं म्हणलं घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर रवी रामचंद्र म्हणतात हे सीते कुठे चालली? जायचं नाही, तुला परीक्षा द्यावी लागेल. मग ती म्हणते मला हलाल विष द्या, मी ते प्राशन करेन आणि मी परीक्षा देईन. कोणती परीक्षा देऊ? हलाल घेऊन प्राशन करू का खूंखार जो विषधर आहे त्याच्या तोंडामध्ये मी हात घालून ती परीक्षा देऊ का अग्निपरीक्षा देऊ? काय परीक्षा देऊ? तुम्ही सांगाल ती मी परीक्षा द्यायला तयार आहे. रामचंद्राला माहीत होतं की ती चारित्र्याने अत्यंत उत्कृष्टीनं पालन केलंय. तिनं टसचे मत झाली नाही. युद्ध करून युद्धात मारून रावणाला तो घेऊन आलेला असतो. आणि असं झाल्यानंतर ती म्हणते पाहिजे ती मी परीक्षा द्यायला तयार आहे. तर मग ते म्हणतात तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. मग 16x16 16 दीड 24 एक हात 1.5 फुटाचा असतो. 24x24 फुटाचा खड्डा केला जातो. त्या खड्ड्यामध्ये अग्नी प्रज्वलित केली जाते आणि तो अग्नी प्रज्वलित करून काय केलं जातं त्याच्यामध्ये म्हणतात जा अग्निपरीक्षा दे. मग ती म्हणते तिनं सिद्धाय नमः अर्यंताय नमः सिद्धाय नमः अर्यंताय महान धार्मिक असते ती. आणि मग ती म्हणते हे अग्निदेवता, हे अग्निदेवता, मी जर स्वप्नात देखील रामचंद्रानं सोडून जर परपुरुषाचा विचार केला असेल तर तू मला जाळून भस्म कर असे म्हणून सिद्धायन म्हणा. सिद्धायन नमा म्हणून त्या अग्नीत प्रवेश करते. धावतं काय माहिती आहे का? त्याच वेळेला तीर्थंकरांच्या संवत्सरातनं एक देव आपल्या 2 देवासह चाललेला असतो. तो म्हणतो खाली काय चाललंय? अरे एका सतीची अग्निपरीक्षा आहे. मग तो म्हणतो अरे तिला मदत करा. ते लगेच काय करतात ज्या वेळेला तो अग्निप्रज्वलित केला जातो त्याच वेळेला ती ज्या वेळेला प्रवेश करते त्याच वेळेला ते विक्रियेनं त्या अग्नीचं जलकुंड करतात. कोण करतात? ते 2 देव करतात वरचे. आणि जलकुंड झालेलं तर त्या जलकुंडावर एक कमल विकसित केलं जसं असं त्यांनी विक्रियेनं दाखवतात. त्याच्यावर सिंहासन आहे त्यावर सीतेला बसवलं असं दाखवतात. आणि त्यातलं पाणी बाहेर पडून सगळ्याच्या नाकातोंडात चाललंय असं त्यांनी दाखवलेलं असतं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर परीक्षेमध्ये ते पास होते. झाल्यानंतर मग पुन्हा रामचंद्र म्हणतात सीता मला तू क्षमा कर. मला माहीत होतं तू पूर्णतः तू फार चारित्र्याने उत्कृष्ट आहे हे मला पूर्ण माहीत आहे, संपूर्ण जगाला माहीत आहे. परंतु मी अपवादामुळे मला तुझी परीक्षा घ्यावी लागले त्याबद्दल क्षमा कर. हे सीता तू मला क्षमा कर. चला आपण आता जाऊयात राजवाड्यात जाऊयात. तर ती म्हणते थांबा थांबा थांबा, आता मला 5वी भूल करायची नाही. आता मला 5वी चूक करायची नाही. पहिली चूक मी ज्या वेळेला किशोर वयाची असताना तुम्हाला म्लेंज राजांनी माझ्या वडिलावर हल्ला केला आणि त्यांना लढण्याकरता म्हणून तुमच्या वडिलांनी तुम्हाला किशोर वयात आमच्याकडे पाठवलं आणि तुम्ही त्यांना युद्धामध्ये जिंकून आणि आमचं राज्य सुरक्षित केलं. त्यावेळेला मी तुमच्यावर त्यावेळेला लुब्ध झाले आणि मला असं वाटलं की ह्यांच्याशीच माझं लग्न व्हावं. आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांनी जाहीर केलं की माझी सीता जी आहे मी ह्या रामचंद्राला देणार. आणि त्याच वेळेला मी जर विचार केला असता मी आर्यक बनले असते तर हा प्रसंग सगळा टळला असता. दुसरं तुम्ही वनवासाला गेला, मी तुमच्या मागे आले आणि मी आल्यानंतर वनवासामध्ये माझं हरण कुणी केलं? रावणाने केलं. आणि रावणाने केल्यानंतर वाटिकेमध्ये मी असताना तुम्ही येऊन रावणाशी युद्ध केलं, रावणाला ठार मारलं आणि मला घेऊन आलात. त्यावेळेला मी हा विचार करायला पाहिजे की संसार कसा विचित्र आहे आणि त्याच वेळेला मी जाऊन दीक्षा घ्यायला पाहिजे होती. ही झाली दुसरी वेळ. तिसऱ्या वेळेस बिहड जंगलामध्ये मी गरोदर असताना 2 जीव माझ्या पोटामध्ये असताना तुम्ही बिहड जंगलामध्ये माझा त्याग केला आणि मग माझं तिकडे बाळंतपण झालं. त्याच वेळेला मी जाऊन कोणत्या तरी रारिकेच्या संघामध्ये जाऊन काय दीक्षा घ्यायला पाहिजे होती. ही तिसरी वेळ आहे म्हणले.
आणि आता तुम्ही माझी परीक्षा करण्याकरता माझी अग्निपरीक्षा झाली, त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झाले. आता मला संसाराचं चित्र संपूर्ण समजलेलं आहे. ह्या 4 चुका माझ्याकडनं पूर्वी होऊन गेल्या. हे 4 भूल हो के चली गई, अब 5वी भूल मैं नहीं करना चाहती हूँ असं म्हणून तिने त्याच वेळेला केशलोट केला आणि ते केस रामाच्या हातात ठेवले. असं आदिपुराणमध्ये आदिसागर शुल्काने लिहिलेलं आहे, मराठी ओव्याबद्ध आहे, ते वाचा. आणि नंतर तिच्या मनामध्ये संसार शरीर भोगापासून वैराग्य निर्माण झालं आणि ती पृथ्वीमती माताजीकडे जाऊन, कुठे जाती? पृथ्वीमती माताजीकडे जाऊन आरिका माता बनली. 62 दिवसाचं त्याने व्रत घेतलेलं आहे आणि खूप उपवास करून संलेखनापूर्वक मरण करून संलेखना घेऊन ती संलेखनापूर्वक मरण करून ती 16व्या स्वर्गामध्ये प्रतींद्र झाली आहे. प्रतींद्र काय झाली आहे? प्रतींद्र झाली आहे. आणि त्याच्यानंतर काही भावानंतर ती काय होणार आहे? ज्या वेळेला रावणाचा जीव तीर्थंकर होणार आहे त्यावेळेला सीतेचा जीव गणधर होणार आहे. गणधर हे विचित्र जगती कर्मासे मन चिंतिते होत नसे, जन्मून येता श्रीकृष्णाला मंगल गायन गीत नसे, मरण्यासाठी जवळ नसावे कोणी कसे, विचित्र जगती कर्म असे. 5 पांडव नामी राजे राज्य सुखाचे भाग्य नसे, वनवासातून वनवन फिरले द्रौपदी संगे 12 वर्षे. बाहुबली पुत्रेश बाहुबली भरतेशासम पुत्र जरी आदी प्रभुना वनवासातून दिवस काढले 6 महिने ते कैसे. या कर्माला जिंकून गेला तो देवांचा देव असे, विचित्र जगती कर्म असे, विचित्र जगती कर्म असे. राज की जय. नमोस्तु स्वामी.